कि लक्ष्मी का एक नाम गुप्त लक्ष्मी रहेगा, पर जो गुप्त लक्ष्मी का दान दे देगा उसके घर में कभी कोई बड़ी बीमारी प्रवेश नहीं करेगी। कैंसर जैसा रोग किडनी और लीवर का रोग नहीं हो सकता, आज भी नियम है। हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. 14 तारखेला आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांत ह्या दिवशी असा काय उपाय करायचा की तुमच्या घरामध्ये येणारे रोग, बिमारी, त्रास ह्या नाहीसा होऊन जाओ आणि तुमच्या घरामध्ये सुख आणि भरभराटी राहो. तर ह्यासाठी एक खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पण त्याकरता सर्वात जास्त महत्त्वाचा आहे तो तुमचा विश्वास. तुम्हाला विश्वास असेल तरच ह्या उपाय तुमचा काम करेल, नाहीतर करणार नाही. मला करून पाहायचं आहे म्हणून मी करते असं म्हणून करू नका. कारण कोणतंही काम आणि कोणत्याही देवावरती आपण पूर्णपणे विश्वास केला तरच तो कामयाब होतो आणि आपलं काम होतं. आपल्याला मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्हाला करायचं नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे करा. पण तुम्हाला खरं सांगते हे करूनच पहा. कारण हे वरदान भेटलेलं आहे माता लक्ष्मीला. तो उपाय हा आहे. तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती बिमार आहे, त्याची तब्येत सतत खराब असते, कितीही गोळ्या घेतल्या, कितीही दवाखाने वगैरे त्यांनी केले तरी त्यांना आराम पडत नाही आहे, त्या व्यक्तीसाठी हा उपाय आहे. एकदम सोपा आणि एकदम सरळ. तुम्हाला जो योग्य वाटत असेल तो तुम्ही करू शकतात. तर उपाय सांगण्याच्या आधी ह्या उपायाचं महत्त्व का बरं आहे ते मी तुम्हाला सांगते. प्रदीप मिश्राजींनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि बऱ्याचशा लोकांचे मी त्याच्यावरती कमेंट पाहिले होते, म्हणून मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करत आहे. स्कंद पुराणमधला हा विषय आहे. तर एक वेळा मकर संक्रांत असते, म्हणजे ज्यावेळेस सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करता त्यावेळेस नारायण आणि महादेव हे गंगा स्नान करायला जातात. ज्या दिवशी मकर संक्रांत असते त्या दिवशी गंगा स्नानाला महत्त्वच याच्याकरता आहे. ते का बरं? असं म्हणतात ना, गंगा स्नान करा. जो कोणी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करेल त्याला 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य आणि 1000 गोमाता दान केल्याचं पुण्य लाभतं. तर नारायण आणि महादेव हे गंगा स्नान करायला जाता. तिथे घडतं असं की लक्ष्मी माता यांना लपून पाहत असता आणि आपले नारायण भगवंताची नजर ही लक्ष्मी मातेवर ते पडते. त्यांना लक्षात येते की लक्ष्मी माता लपून त्यांना पाहत आहे. तेव्हा नारायण हळूचकन महादेवाकडे लक्ष देतात. तर महादेवांचं लक्षसुद्धा लक्ष्मी मातावरती असतं. तर तेव्हा नारायण प्रभू हे महादेवाला म्हणता, तुम्हाला पण दिसलं का? तेव्हा महादेव म्हणता, हो, मी आधीच पाहिलं की लक्ष्मी माता आपल्याला गुप्त रूपाकडे पाहत होत्या, म्हणजे लपून पाहत होत्या आणि मी त्यांना वर पण देऊन दिला. तेव्हा महादेव त्यांना वर देतात की मकर संक्रांतीच्या दिवशी जो कोणी गुप्त रूपाने लक्ष्मीदान करेल त्यांच्या घरामध्ये कोणतीच बिमारी, कोणताच आजार राहणार नाही. तेव्हा महादेवाने लक्ष्मी माताला गुप्त लक्ष्मी म्हणून संबोधित केलं आणि त्यांना वरदान दिला की जे कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी तुमचं गुप्त लक्ष्मी रूपात दान करेल त्याच्या घरामध्ये कोणतीच बिमारी राहणार नाही. कॅन्सर असो, डायबिटीज वगैरे असो, दुसरा कोणताही आजार असो तो राहणार नाही. आपण दवा करतात, आपण डॉक्टरकडे जातात, आपण पैसे खर्च करतात. तर आपल्याला ह्या छोटासा उपाय करायला काय प्रॉब्लेम आहे? आपण करू शकतो. तर काय करायचं आहे आपल्याला? आपण तीळ आणि गुळचा लाडू बनवतो मकर संक्रांतीच्या दिवशी, बरोबर आहे? तेच करायचं आहे आपल्याला. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचा लाडू बनवायचा आणि त्याच्यामध्ये पैसे म्हणजे कॉईन असतात ना, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, तो कॉईन त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे त्या लाडूमध्ये त्या कॉईनला लपवून द्यायचं. याला म्हणतात गुप्त लक्ष्मी दान. तर कॉईन 10 रुपयाचा असला तर अतिउत्तम. कारण तुम्ही 1 रुपयाचा छोटा कॉईन टाकला, एखाद्या व्यक्तीने ते खाल्लं आणि त्याच्या गळ्यामध्ये अडकला तर, किंवा जास्त जोरात चावलं तर दाताचंही नुकसान होऊ शकते. म्हणजे थोडं विचार करून तुम्ही मोठाच कॉईन हे करा. कारण लाडू मोठा असला म्हणजे व्यक्ती अर्धाच तोडेल, पूर्ण तोंडात टाकणार नाही. आणि असा तर तिळगुळचा लाडू ह्या कडक असतो, म्हणजे थोडा थोडाच खाता सर्वे.
तर अशा प्रकारे तुम्हाला तिळाचा लाडू बनवायचा आहे आणि तो लाडू तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये नेऊन देवाजवळ ठेवायचा आहे. याला म्हणतात गुप्त लक्ष्मीदान. जो कोणी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी असं करेल त्याच्या घरामध्ये कोणताच आजार येणार नाही आणि असला तरी त्याच्या घरातला आजार पडून जाईल. ह्या उपाय करताना विश्वासाने करा. कि लक्ष्मी का एक नाम गुप्त लक्ष्मी रहेगा, ये छुपी रहेगी। और आज मकर संक्रांति के दिन नारायण और शिव का दर्शन इस लक्ष्मी ने करा है। पर जो गुप्त लक्ष्मी का दान दे देगा उसके घर में कभी कोई बड़ी बीमारी प्रवेश नहीं करेगी। कैंसर जैसा रोग, किडनी और लीवर का रोग नहीं हो सकता। आज भी नियम है कि मकर संक्रांति के दिन एक लड्डू बनाया जाता है गुड़ और तिल्ली का, उसमें 1 का सिक्का, 2 का सिक्का या कोई लक्ष्मी उसमें फंसा दी जाती है और लड्डू को पैक कर कर किसी मंदिर में दान दे दिया जाता है। उसको कहते हैं गुप्त लक्ष्मी, जिससे घर में कोई बड़ी बीमारी प्रवेश नहीं, वो केवल मकर संक्रांति को ही होता है। तर अशा प्रकारे तुम्हाला तिळाचा लाडू बनवायचा आहे आणि तो लाडू तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये नेऊन देवाजवळ ठेवायचा आहे. याला म्हणतात गुप्त लक्ष्मीदान. जो कोणी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी असं करेल त्याच्या घरामध्ये कोणताच आजार येणार नाही आणि असला तरी त्याच्या घरातला आजार पडून जाईल. ह्या उपाय करताना विश्वासाने करा. बरोबर आहे, कारण जिथे काहीच काम करत नाही तिथे आपली श्रद्धा, आपला विश्वास काम करतो. तर ह्या उपाय प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला आहे, तोच मी तुम्हाला सांगितला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. तर छोटीशी माहिती घेऊन मी आली होती. तर झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.